कोल्हापुरातील सम्राटनगर इथल्या जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 12 तासात उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले। या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे। बेळगाव जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातील हंसनाळ इथला प्रकाश दत्तात्रय चौगले व कोल्हापूर शहरातील यादवनगर डबरी वसाहत येथे राहणारा अमित विश्वनाथ शिंदे अशी आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून 50,25,000 रुपये चोरीचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामध्ये 440 ग्रॅम सोन्याचे दागिने व 75,000 रुपये रोख रकमेचा समावेश आहे। गोकुळ शिरगाव परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले। गुरुवारी दुपारी झालेल्या या चोरीबाबत राजीव पाटील यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना ही कारवाई करण्यात आली। तर 6 वर्ष ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या प्रकाश चौगले याने साथीदाराच्या साह्याने हा कट रचल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूर डॉक्टर धीरज कुमार बोलतोय। काल दुपारी 3:30 वाजता सुमारास राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये सम्राटनगरला राजीव पाटील म्हणून एक इसमाची घरावर 2 अनोळखी माणूस 2 हेल्मेट घालून चाकू घेऊन आतमध्ये आलेले आहेत। एक 80 वर्षाची इसम आतमध्ये होता। त्यांना घाबरून 2 तिजोरी आणि 1 दागिन्याची बॉक्स चोरी केलेली आहे। आणि प्राथमिक सीन ऑफ क्राईमला बघून प्राथमिक विश्लेषण केला तरी आम्हाला असं वाटलं की जो इसमाला सवय आहे आतमध्येची ओळख आहे तो माणूस करण्याची चान्स आहे। तो म्हणून आम्ही प्रायमरी लीड्स डेव्हलप केलेले आहे। तो प्रायमरी लीड्सला आम्हाला त्यांची ड्रायव्हर त्यांच्याकडे एक 4 वर्षापासून एक ड्रायव्हर काम करत होता। त्यांचे नाम आहे प्रकाश चौगले। तो आणि त्यांची मित्र अमित शिंदे दोघांची आम्ही प्राथमिक चौकशीमध्ये घेतलेलं आहे आणि प्राथमिक त्यांच्या विश्लेषण केलं। तो लीड्स डेव्हलप केला तरी आम्हाला आमची डाऊट थोडं स्ट्रॉंग झालेलं आहे आणि त्यांची लोकेशन घेतला तरी काल रात्री 1:30 वाजता तो गोकुळ शिरगाव हद्दीत लक्ष्मी टेकडी एरियामध्ये तो भेटला होता। तो जे कार तो वापरला होता वर्ना कार MH45 2200 तो कार भेटला होता आणि तो कारची बूटला त्यांची 2 हेल्मेट 1 चाकू आणि 2 तिजोरी आणि 1 दागिन्याची बॉक्स भेटला होता। आणि नंतर आम्ही त्यांना विचारला, इंट्रॉगेट केल्यानंतर आम्हाला माहिती आली आहे ते दोघ जण एक ॲक्सेस बाईक घेऊन आलेले आहेत। घरासमोरला तो बाईक सोडला, आतमध्ये गेला, चोरी केला। एक 23 तुलेची दागिने चोरी 23 तुलेची दागिने चोरी केला 2 तिजोरीतून आणि बाहेर आला। तिथून तो एक पेट्रोल बंककडे गेलेला आहे। तिथे प्री प्लॅन्ड तो एक वर्ना कार ठेवला होता। तो तिथे ॲक्सेस बाईक सोडून तिथून वर्ना कार घेऊन तो पळून गेला होता। तो त्यांची मॉडसमध्ये पेट्रोल पंप चूज केला तरी पेट्रोल पंपला काय एक बाईकला सोडला तरी लोकांची शंका नाही होईल, तो त्यांची आयडिया होता। तो LCB टीमला आम्ही इन्स्ट्रक्शन दिले आहे की लवकरात लवकर पूर्ण उघडकीस करून चोरची पकडण्याची आहे। आणि रवींद्र कलमकर आणि त्यांची टीम छान काम केलेले आहे। विथिन 10 आवर्स त्यांची पकडलं आहे त्यांना आणि पूर्ण रिकव्हरी केलेली आहे। ॲक्च्युली FIR मध्ये थोडं कमी घेतला होता, त्यांची पावती नव्हता तरी तिथे एक 18 lakhs वर्थ 23 तुले ची FIR मध्ये घेतला होता। ॲक्च्युली त्यांच्यापेक्षा जास्त भेटलं आहे आणि त्यांनी पूर्ण खात्री करून त्यांची पावतीनुसार त्यांचा वापर करतोय आता। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टेके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, वैभव पाटील, प्रदीप पाटील, विनोद कांबळे यांच्यासह पथकाने केली। गोकुळ सोबत गोकुल